गणपती जवळ आलेत, पण जर पेन्शन वेळेवर मिळाली नाही तर घरातला सण हा फिका पडू शकतो। आणि त्यातच जर फक्त तुमच्याकडे कुटुंब पेन्शन असेल, फॅमिली पेन्शन असेल आणि ती जर वेळेवर मिळाली नाही तर संपूर्ण कुटुंबाचं गणितच बिघडतं। हे सगळं होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने घेतला आहे एक अनोखा आणि मोठा निर्णय, ज्यामुळे सरकारी कर्मचारी, सरकारी पेन्शनधारक, सरकारी कुटुंब पेन्शनधारक यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सामान्यपणे ऑगस्ट महिन्याचा पगार जो आहे, पेन्शन आहे किंवा कुटुंब पेन्शन आहे, सप्टेंबरच्या 1 तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मिळत असते। परंतु यावर्षीचा गणेश उत्सव हा 27 ऑगस्टपासून सुरू होणार असल्या कारणाने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना गणेश उत्सवासाठी काही अडचणी येऊ नये म्हणूनच सरकारने आता त्यांचा पगार, पेन्शन आणि कुटुंब पेन्शन ही वेळेच्या अगोदरच देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पगार, पेन्शन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन, फॅमिली पेन्शन ही नेमकी कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावर जमा होईल ते देखील जाणून घ्या आणि ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा। तर मित्रांनो, ऑगस्ट 2025 या महिन्याचा पगार, या महिन्याची पेन्शन आणि या महिन्याची फॅमिली पेन्शन ही ऑगस्ट महिन्यातच जमा होणार आहे। सप्टेंबरमध्ये नाही तर ऑगस्ट महिन्यातच जमा होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने घेतला आहे। आणि हा निर्णय फक्त सरकारी अधिकारी, कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठीच नाही, तर जे सेवानिवृत्त झालेले आहेत असे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच पेन्शनर्स आणि असे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणजेच फॅमिली पेन्शनर्स यांच्यासाठी सुद्धा आहे। शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार, लेखा कार्यालय यांना तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून कुणाचाही पेन्शन किंवा पगार अडकणार नाही। यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर आता या GR मधले महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ। नेमका पगार, पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन ही कधी जमा होणार? तर ऑगस्ट महिन्याचा पगार, पेन्शन, कुटुंब पेन्शन 26 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे। म्हणजेच येत्या 4 दिवसांमध्ये तुमचा पगार, तुमची पेन्शन आणि तुमची फॅमिली पेन्शन तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। हा निर्णय लागू असेल सर्व अधिकारी, कर्मचारी, पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स यांच्यासाठी। आणि गणेश उत्सवाच्या तयारीमध्ये कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय। महाराष्ट्र शासनाने दिलेला हा निर्णय प्रत्येक घराघरामध्ये दिलासा घेऊन येणार आहे। महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।